हाय फ्रेंड्स, मी आले आहे हॉस्पिटल नवले हॉस्पिटल. हात फार दुखतोय, त्यासाठी सोनोग्राफी सांगितली. तर नवले हॉस्पिटलमध्ये मी आलेले, डॉक्टरांशी भेटले आणि रिसिट दिली. केस पेपर आहे. आता 9 नंबर बिल्डिंगला जायचं. 9 नंबर OPD 5. 9 नंबर बिल्डिंग OPD 5. तिथं आता जायचं आहे. तिथं जाऊन सोनोग्राफीत काय निघतं आहे बघायचं आहे. ते म्हणतात की हाताला गाठ प्रत्येक जणाला येते, मग ते कधी कधी त्रास देते तर कधी कधी नाही. मी कंटिन्यू गाडी चालवते, गाडीमुळं मला ते त्रास होतो ब्रेक दाबून दाबून, कारण की गाडी ही फार मला चालवावं लागते. त्यासाठी त्यांनी हे सर्व दिलेलं आहे. बघू आपण सोनोग्राफीत काय येतं आहे. आता ही 5 नंबर बिल्डिंग कुठे आहे मला ही नाही, सॉरी 9 नंबर बिल्डिंग. हे असं हॉस्पिटल आहे, नवले हॉस्पिटल. बापरे, मी पहिल्यांदा आली. हे ज्या आधी आले ते माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा, पण आता आले. ही केवढी मोठी बिल्डिंग आहे, मी कधी आली नाही इकडं. मी इथंच आहे थोडंफार आसपास कामाला, पण आज मी पहिल्यांदा इथं आलेली. बघा तर 9 नंबर बिल्डिंग. इथं फिरावंच लय लागतं, चालत चालत चालत. इकडं जा तिकडं जा. नवलेलं यायचं म्हणल्यावरती अख्खा दिवस जातो. पण हां, मला केस पेपरला 1 रुपया लागलेला नाही आहे. 2024मध्ये माझा पाय फ्रॅक्चर झाला होता, तर तेव्हाच्या केस पेपरवरही आत्ताचा केस पेपर निघलेला आहे. हे पहा, तेव्हाच्या केस पेपरवर हा आत्ताचा केस पेपर निघाला. फक्त तिथं नंबर सांगितला की ही सर्व हिस्ट्री आलेली आहे. बघू आता 9 नंबर बिल्डिंग. हां, सापडली 9 नंबर बिल्डिंग. मंदिराच्या शेजारी मी तुम्हाला दाखवते. दिसलं का 9 नंबर पार्किंग. गणपती शेजारून जावा म्हणले 9 नंबर बिल्डिंगला. तर 9 नंबर बिल्डिंगला आले. केवढी मोठी बिल्डिंग आहे, तर लई चालावं लागतं बाबा. जातं आहे बघा. इथं आता 9 नंबरला आलेली मी. मंदिरापाशी बोलल्या मॅडम. बघू आता सोनोग्राफी सांगितलं, आता करतात का नाही काय माहिती. पुढं जाऊन बघू आपण काय होतं. भेटू, कंटिन्यू करा आणि बघा काय काय रिपोर्टमध्ये येतं आहे ते बघू आपण. चला बाय. OPD 5मध्ये आलेले आहे मी. कुठं आहे अजून पुढं काय म्हणले, एक सारळ आणि सोनोग्राफी. OPD 5 नंबरला मी आले. OPD 5 नंबर दिसलं का. करा कंटिन्यू. मी मॅडमपाशी गेले तर त्यांनी मला बिल करायला लावलं. मी आता इथं बिल करायला चालली. बघू आता बिल किती येते, कारण की बाहेर तर पैसे लागले नाही, पण इथं बिल करायला किती पैसे लागतात बघू आपण. करा कंटिन्यू. हे बघा दवाखाना असला काय बाई, अवघड आहे या दवाखान्याचं. डॉक्टरकडे गेले तर माझ्या हाताची सोनोग्राफी. कधी ऐकली का तुम्ही, हाताची सोनोग्राफी करतात ते? हां, सोनोग्राफीला किती बाबा. मला SI फ्री फुकट. तर डॉक्टरकडे फिरून जाय सांगितलं आहे त्यांनी. सोनोग्राफी केली. बघू आता काय होतं ते, आणि करा मग कंटिन्यू काय होतं आहे काय नाही. हॉस्पिटल तर नुसते मोठेच आहेत. विणकामाचे कामं अजून चालू आहेत, त्याची भरपूर कामं चालू आहेत तिथली. चला करा कंटिन्यू. पुढं काय होतं आहे काय नाही ते बघू आपण. झालं आहे सगळं दवाखान्याचं काम, मी चालले आता. बघू, ते म्हणले की गाठ आहे, गोळ्या औषध लिहून दिल्यात, त्याच्यात होईल म्हणले कवर. जर नाही कवर झालं तर पुढची प्रोसेस कशी आहे ती बघू म्हटले. बघू आता. हात फार महत्त्वाचा असतो, त्यामुळं ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतलेली कधी चांगलं. मी आता नवले हॉस्पिटलच्या बाहेर निघायला लागले. गाडी बाहेर लावले. इथं पार्किंगला पण 10 रुपये. हॉस्पिटल असून पार्किंगला पण 10 रुपये द्यायचे आहेत. तर मी इथंच असल्यामुळे मी माझी ओळख भरपूर आहे इकडे, म्हणून बाहेरच गाडी लावली. आता गाडीकडे चालले. बघू रिपोर्टमध्ये काय होतं. माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही बाबा. आहे तोपर्यंतच शरीर
खाणं पिणं सगळं व्यवस्थित ठेवा. पैसा काय माणूस नेहमीच कमावतं, पण आपलं शरीर नीट असेल, दणकट असेल तर पैशाचा फायदा आहे, नाही तर काय फायदा आहे. हॉस्पिटल असं गाडी बघू मग पुढं काय होतं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय. कसं वाटलं ते सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक आणि मॉनिटाईजने भरपूर फायदा मिळेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.